नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत माझ्या आवडत्या कोकणात. सकाळी सकाळी कुडाळ स्टेशनवर आमचं आगमन झालं आणि हे बघा, बाबा अभिमानाने कुडाळ स्टेशनचा तो साईन बोर्ड दाखवत आहेत. आई बाबा आपलं सामान घेऊन चाललेत आणि हे बघा, कोकणाच्या मातीचा तो सुगंध काही वेगळाच असतो मित्रांनो. हा आहे प्रसिद्ध नेरूर पार पूल. निसर्गाच्या कुशीतून दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आणि मध्येच विहंगम दृश्य. आता आम्ही पोचलो आहोत धामापूरला. इथलं ब्राह्मणदेव मंदिर हे अतिशय जागृत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. या मंदिराचं बांधकाम आणि इथली शांतता मनाला सुखावून जाते. धामापूरच्या तलावाचा आणि मंदिराचा इतिहास खूपच जुना आहे. असं म्हणतात की हा तलाव ऐतिहासिक काळापासून इथल्या शेतीसाठी आणि लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. आज इथे मंदिराचा वर्धापन दिन आहे. एक खास सोहळा म्हणजे मंदिराच्या नवीन प्रवेशद्वाराचं म्हणजेच कमानीचं आज उद्घाटन झालं. देवाकडे गाराणा घालून आणि पूजा करून या कमानीचं लोकार्पण करण्यात आलं. कोकणात गाराणा घालणं ही एक खूप जुनी आणि पवित्र परंपरा आहे, जिथे आपण देवाकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. प्रवेशद्वार आज महाराज समर्थ त्यांच्या स्वकष्टाने त्या ठिकाणी जे काय देणगी स्वरूपात त्या ठिकाणी जे काय असं महाराज समर्थ असं लग्नाचा पूर्ण स्वरूपाकडे संरक्षण घडून आणून तसेच उन्नती आज त्यांची घडून आणून महाराज समर्थ त्या ठिकाणी जे काही लेकरांचे हेतू आहेत मनोकामना परिपूर्ण करून आज महाराज समर्थ अशीच त्या ठिकाणी आयुष्य देऊन तसेच सेवाचा कार्यक्रम आपण ऐकलेच असेल, काश्मीर इज हेवन ऑन अर्थ. तर मित्रांनो, कोकण ही त्याच्यापेक्षाही टक्करमध्ये आहे. तुम्हाला मी सांगतो, इकडचं वातावरण, इकडची नैसर्गिक जी खेळी आहे ना, जी देवाने मांडणी केलेली आहे, चारी बाजूला असणारे डोंगर, नदी, झाडी, झुडपी ह्या मंदिराला एक अलौकिक रूप आणतं. आम्ही कमानीनंतर स्टेजचंही उद्घाटन केलं. त्याच पारंपरिकरित्या आम्ही फॉलो केले. तेच गाराणंही परत घातलं गेलं. लोकांच्या चांगल्या आणि येणाऱ्या वाईट वेळीसाठी देव पाठीशी नेहमी उभा राहतो. ब्राह्मणाकडे हा सदर त्या ठिकाणी जे काय असा महाराजा समोर त्या ठिकाणी नारायण आज गावड्याकडे त्याच्याकडे जे काय सेवेदार त्या ठिकाणी जे काय त्या ठिकाणी आज बांधकाम आज त्या ठिकाणी स्वकर्षण नाही त्या ठिकाणी जे काय उचललेलं जे काय खालीचं वाटो आज महाराजा समर्थ त्या ठिकाणी आज महाराजा समर्थ जशा अंदापर्यंत त्या ठिकाणी उन्नती म्हणून त्या ठिकाणी तुझ्या त्या ठिकाणी पाठीशी उभं राहून हा सदर लेकराचं त्या ठिकाणी उन्नती घडून काहीच मंदिरात भक्तांची गर्दी, लोकांच्या गप्पा आणि पूजेचा तो पवित्र मंत्रोच्चार वातावरण अगदी मंगलमय करून टाकते. आपण इथे बघू शकता की महाप्रसादाची तयारी खूप जय्यत चालू आहे आणि मोठमोठ्या भांड्यांमध्ये एक लार्ज स्केलवर जेवण बनवलं जाते. सरासरी 500-600 भाविकांसाठी हे जेवण तयार केलं जातं आहे आणि आपण या जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. पूजा म्हटली, देवाचं कार्य म्हटलं म्हणजे जेवण, महाप्रसाद हे आलंच. आणि आपण बघू शकता असंख्य भाविक इथे आलेले आहेत आणि प्रत्येक जण त्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आतुर आहे. मंदिराच्या बाहेर छोटेखानी जत्राच भरली आहे. खेळण्याची दुकानं आणि खाऊचे स्टॉल पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती कुडाळच्या जुन्या मासळी बाजाराने. बाबांसोबत मी बाजारात फिरलो. ताजी सुरमई, बांगडा, कोलंबी, काय घेऊ आणि काय नको असे झाले होते.
शेवटी आम्ही आमचे आवडते मासे खरेदी केले आणि घराकडे निघालो. घरी आल्यावर गप्पांची मैफिल जमली. काकांनी मालवणी भाषेत त्यांच्या जुन्या काळातला एक भन्नाट किस्सा सांगितला. आणि रस्त्यावर मजबूत चालता आणि पाठवणी जो रिक्षा होती तेव्हा 2च रिक्षा होते काट्यात. आमचे आवाज ऐकलं नाही काय मला सांगतात या घेऊया कडे घेऊया काय घेऊया भाडे दिले दोघांनी 8 रुपये भाडं तेव्हा 12 रुपये भाडे केली त्याच्यात टिचरीच नाही. मालवणी भाषेचा तो गोडवा आणि काकांची सांगण्याची पद्धत यामुळे आम्ही सगळे हसून हसून लोटपोट झालो. आता वेळ झाली आहे सर्वात महत्त्वाच्या भागाची, जेवण. आई आणि काकू मिळून चुलीवर अस्सल मालवणी पद्धतीचं जेवण बनवत आहे. चुलीवरच्या कोलंबीचा सार, कुरकुरीत सुरमई फ्राय आणि बांगडा फ्राय, सोबत गरमागरम चपाती. चुलीवरच्या जेवणाची चव गॅसवरच्या जेवणाला कधीच येणार नाही. फ्राय नंतर करणार आहे ना, लास्टला करूया ना. हो, चपात्याची गोळी करते मी. हे आमच्या आजच्या 2 मास्टर शेफ. आई काय करणार आहे त्या बांगड्याचं आणि याच्या सुरमईचं? बांगड्याचं फ्राय करणार आणि सुरमईची फ्राय करणार. आणि रस्सा रसा कोलबीचा रस्सा बनवलाय. आणि चपात्या कधी बनवणार आहेस? आता बनवणार. ठीक आहे. आज काय हे स्पेशल आहे का? हा, ते स्पेशल एकदम. आई आता मॅरिनेशनला काय वापरणार आहे? मालवणी मसाला, हळद आणि सगळं कोकम वगैरे लावून ठेवलंय, मेरिनेट करून ठेवलंय. ओके, चला आपण प्रोसेसला चालू करूया. काही हळद लावली मी. हे मॅरिनेट करून याला किती वेळ ठेवणार आहेस? लगेच 5-10 मिनिटात लगेच बनवणार. कारण हे ताजी मच्छी आहे ना, त्यामुळे काय मी वाटप केलं नाही. ओके. हा. आणि ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट वगैरे जे लावतो ते लावायची गरज आहे? नाही 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 नाही, काय गरज नाही. एवढा मसाला टाकलाय, तिखट नाही होणार ना? नाही नाही नाही, तिखट नाही होणार. आपला मालवणी मसाला तिखट नसतो जास्त. झाली आई मॅरिनेट करून मच्छी? हो हो, 20 मिनिटं झाली. मग आता फ्राय करायला घेऊया? आता फ्राय करायची आहे. पण आधी चपात्या बनवायच्या आहेत, मग फ्राय करायची. चालेल, मग आधी आपण चपात्या बनवायला घेऊया, नंतर फ्राय करूया. ठीक आहे? हा, ओके. गुलाब न कली एक रोज खिलावे, रोज खिलावे. सपना आवे तो मनी रडावे, सपना आवे तो मनी रडावे. आईनी माया मिनी के मैं छोड़ावे. सासऱ्याने माया मिनी के मैं धरावे, सासऱ्याने माया मिनी के मैं धरावे.
गुलाम न कली रोज खिलावे रोज खिला स्वप्न हवे तो मनी रडावे हवे तो मनी रडावे ताईने नया मैंने केम छोड़ावे सासवा बताई ती नया मैंने केम जरावे. वहिनी गाणं मस्त म्हणतात. तेल टाकते, तुम्ही एक एक मच्छी सोडा त्याच्यावर. रवा हे काय आणायला पहिले काय फ्राय करते आई? सुरमई घे. फ्राय करते. सुरमईला काबोळी वाटतं मस्त. वा चांगली सुरमई. आम्हाला ताजी ताजी, आम्ही कुडाळ मार्केटला गेलो होतो सकाळी, मच्छी मार्केटला. तिथून ही सुरमई आणलेली आहे. आणि सुरमईची साईज जर तुम्ही बघाल तर असली अवाढव्य आहे की विचारू नका. खरंच चरचरीत असा आवाज येतोय. काकींनी याच्यावर जरा तेल शिंपडलंय. खायला खूपच मजा येणार आहे. मला इथून दाखवतो जरा. आमचं जे मागचं जे आहे हे जरा इकडे अडगळीचं आहे सगळं. चुलीवरच्या जेवणाची मजाच अजब आहे. आई आता सुरमई झाल्यानंतर काय तळणार आहेस तू? ह्याच्यामध्ये काय काय आहे जरा मला सांग ना. ह्याच्यात बांगडे आहेत, कोणता बांगडे बांगडे आणि बांगडे फ्राय करणार. मग आता सुरमई फ्राय करायला लावलंय. आणि अजून काय फ्राय आणि मग करणार आहे? कोळंबी फ्राय करायची. ठीक आहे. आता या सुरमईला आपण परतूया. कधी परतणार? किती वेळानंतर परतणार? परतणार लगेच, कारण त्याला काय लावलेलं नाही मग ना, खाली जळणार. वाटण वगैरे असेल तर थोड्या वेळाने करतो, बरोबर ना? वाटणच केलंच नाही ना. ते वाटण काय करून उपयोग नाही लावायला. सुरमईची साईज एवढी मोठी आहे की ती कालथ्यावर येत नाही नीट. हे बघा मित्रांनो, सुरमई पलटलेली आहे आणि त्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आहे. हा. सुरमई जेवढी लाजवाब दिसते, खाण्यातही तेवढीच मजा येणार आहे 100%. आणि मेन म्हणजे आम्ही चुलीवर जेवण, असं नाही की सिलेंडर नाही आहे, सिलेंडर वगैरे सगळं आहे, पण आम्हाला चुलीवरचंच जेवण खायचं. हल्ली ते एक हे झालेलं आहे की शहरातली लोक गावाकडे गेली की त्यांना चूल आठवते, पण आमचं तसं नाही आहे. आम्हाला सवय आहे पहिल्यापासून. थोडंसं तेल पोर केलं आहे काकीने. बघूया थोड्या वेळाने. हे रेडी झाल्यानंतर आपण नंतर बघूया हे कसं लागते. आपण टेस्ट करणार आहोत त्याला. आता काय घेतलं तळायला? बांगडे. हे आपलं आहे काय? आपलं पण काय खाली बघ, खाली बघ, खाली. भरलंय. आपण नेक्स्ट टाइम येईपर्यंत 1 किंवा 2च असते. आली काय पायचा आंबा आहे. अजून 1 महिना. मोठी झाडं बघा चांगला आहे. ही जमीन आमची. ही इथून आहे ना वरती मोठा प्लॉट आहे, जवळजवळ 2 एकरचा. पुरं कंपाऊंड आम्ही कलम लावलेली आहे. मला ती काय तिथे जाऊ शकत नाही म्हणजे हे मी आता त्यात वरून कलमी म्हणजे आंब्याची लावली. आंब्याची कलम आम्ही शिकली आहे पाणी नेऊन. हे नाही, रतांबी पण आहेत आपली इकडे. रतांबी रतांबी आहेत. आपण रतांबी काढायचो ते. हे काय हे इथे आहे ना रतांबे.
माझा एक काढा प्रथम काढलेली ती का आपण रे